आपण पाहणार आहोत पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्र नेक्स्ट। माझे सहकारी गुरुप्रसाद जाधव यांच्यासोबत। नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूजवर महाराष्ट्र नेक्स्ट। या आठवड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीमध्ये इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026 मध्ये एआय फॉर ॲग्रिकल्चर स्केलिंग इंटेलिजन्स फॉर फूड अँड क्लायमेट रेझिलियन्स या विषयावरती संबोधन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतानं डिजिटल पायाभूत सुविधा आणि जबाबदार एआयला विकासाच्या केंद्रस्थानी ठेवले असं सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाकृषी एआय धोरण 2025-29 ची माहिती दिली। तसंच महाराष्ट्रामध्ये एआय फॉर ॲग्रिकल्चर 2026 समिटचं आयोजन करणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। छत्रपती शिवाजी महाराजांची 400वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावरती साजरी केली जाईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते। छत्रपती शिवरायांनी दिलेला मार्ग हाच सर्वांगीण विकासाचा मार्ग आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं शिवनेरीसह छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून नामांकित झाले असून 27 देशांनी एकमतानं त्याला मान्यता दिली आहे। सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी संबंधित प्रमाणपत्र स्वीकारलं, त्यामुळे शिवरायांचे किल्ले आता अधिकृतपणे जागतिक वारसा स्थळ म्हणून गौरवले गेलेत। ज्यावेळी आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या शिवनेरी सहित महाराजांचे 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट केले आणि जगातल्या 27 देशांनी एकमताने मतदान करून या ठिकाणी संपूर्ण जगाकरता होय हे जागतिक वारसा स्थळ आहेत अशा प्रकारची मान्यता दिली। आमच्या आशिष शेलारांनी ते प्रमाणपत्र देखील या ठिकाणी घेतलं। त्यामुळे आता आपले शिवराय हे जागतिक होतेच, पण आता जगाने देखील मान्य केलंय की त्यांनी निर्माण केलेले किल्ले हे जागतिक वारसा स्थळ आहेत। छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते। त्यांच्या दूरदृष्टीतून उभं राहिलेलं स्वराज्य आजही सुशासनाची प्रेरणा देतं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। किल्ले शिवनेरीवरती आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। शिवरायांच्या विचारांवरती चालत बलशाली आणि स्वाभिमानी महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार शिंदे यांनी व्यक्त केला। राज्यातील गडकिल्ल्यांचं जतन आणि संवर्धन अधिक वेगाने करण्यात येईल। बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त किल्ले स्वच्छता आणि जतन मोहीम राबवण्यात येईल अशी माहिती यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली। शिवछत्रपतींच्या स्वप्नातला सुजलाम सुफलाम न्याय आणि समृद्ध स्वराज्य घडवण्यासोबतच महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध राहील असं मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं। किल्ले शिवनेरीवरती आयोजित शिवजन्मोत्सव कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी शिवनेरी हे विचारांचं आणि कार्याचं प्रेरणास्थळ होतं असंही सुनेत्रा पवार यावेळी म्हणाल्या। हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या 350व्या शहीदी समागमाचा मुख्य सोहळा हा 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 ला आयोजित करण्यात आला आहे। या ऐतिहासिक कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची प्रमुख उपस्थिती असेल। या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येत आहे। गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांच्या दहशतीचं प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली उरलेली शेवटची 44 स्मारकं सुरक्षा दलांनी उद्ध्वस्त केली आहेत। यामुळे गडचिरोलीतल्या माओवादी विरोधी लढ्याला मोठं यश मिळालंय। या कारवाईसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस दलाचं अभिनंदन केलंय। ज्या ठिकाणी पूर्वी दहशतीचं प्रतीक उभं होतं त्या ठिकाणी आता प्रशासनावरचा विश्वास, सुरक्षिततेची भावना आणि विकासाची आशा दृढ होत असल्याचं हे चित्र असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले। ही कारवाई गडचिरोलीतल्या बदलत्या वास्तवाचं प्रतीक मानली जात असून भीतीपासून विश्वासाकडे आणि हिंसेपासून विकासाकडे होत असलेल्या संक्रमणाचा हा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलंय। गडचिरोलीमध्ये दुर्गम आणि अतिदुर्गम भागात माओवाद्यांकडून उभारण्यात आलेली ही स्मारकं स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी उभी केली होती। मात्र शासनाच्या सातत्यपूर्ण आणि ठाम माओवाद विरोधी धोरणामुळे गडचिरोलीतील परिस्थितीत लक्षणीय बदल झालाय असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरामध्ये फेडेक्सच्या समर्पित कार्गो हबचं भूमिपूजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं।
मुंबई आणि महाराष्ट्रासाठी पुरवठा व्यवस्थापन खर्च क्षेत्रातील हा ऐतिहासिक टप्पा असून या सुविधेमुळे राज्यातील उद्योग, निर्यात आणि व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। या सर्व घडामोडींसह महाराष्ट्र नेक्स्टमध्ये या आठवड्यात आपण इथेच थांबतोय। पाहत राहा पुढारी न्यूज।